हे बघा इथे दुसराही राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे जॉईंट करून देते. हे बघा. आणि आता आपल्याला कलर चेंज करायचा आहे, तर त्यासाठी हा धागा पण मी कट करून देते. त्यानंतर इथे हा चॉकलेटी धागा हा जॉईंट करते. हे बघा. तर त्यानंतरचा राऊंड आता आपल्याला सिंगलीचाच करायचा आहे, हाफ. हे बघा, एक सोडून एका याच्यात, एक सोडून एका याच्यात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा, एक सोडून दुसऱ्या याच्यात, परत एक सोडून दुसऱ्या याच्यात. तर अशा प्रकारे हा सर्व राऊंड मी कंप्लीट करून घेते इथे, म्हणजे जेणेकरून इथे आपली दुसरी लेयर कंप्लीट होऊन जाते. मग हे बघा, मी इथे चारही राऊंड कंप्लीट केलेले आहेत. 1 2 3 4. त्यानंतर परत याला पलटवून घ्यायचं. तर आता हे बघा, मी इथे दुसराही राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पॅक करून हा धागा कट करून घेते. त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी सेम मी हीच प्रोसिजर करणार आहे. तर त्यासाठी आधी इथे मी 4 साखळी घेते. 1 2 3 4 आणि 4 साखळी घेतल्याच्या नंतर इथे 3 खांब सोडून त्याच्या साईडनी पॅक करून देते. परत 1 2 साखळी, त्यानंतर परत तिथेच पॅक करून देते. हे बघा, 4 साखळी, त्यानंतर इथून 3 खांब सोडून 14 खांबातनी हे बघा जॉईंट करून देते. आणि परत इथे डबल 2 साखळी, 1 2 आणि त्याच्या साईडनी जॉईंट करून देते. तर अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. परत 4 साखळी, 1 2 3 4 आणि इथून 3 खांब सोडून द्यायचे खालून आणि 14 खांबाचे तिथे जॉईंट करून द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे. तर हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा, मी इथे हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतरचा राऊंड आपल्याला आधी जे इथे 4 साखळी आहे तिथे खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर 8चा हे म्हणजे 8 खांब तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे इथे 2 साखळ्या आहे त्या 2 साखळ्याच्या मधात 2 खांब, 1 2. त्यानंतर परत जे इथे 4 साखळ्या आहे तिथे 8 खांब, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. परत जे इथे 2 साखळ्या आहे तिथे 2 खांब, 1 2. परत इथे 4 साखळ्या आहे तिथे 8 खांब, परत इथे 2 साखळ्या आहे इथे 2 खांब, इथे परत 4 साखळ्या आहे तर 8 खांब, इथे 2 साखळ्या आहे तर इथे 2 खांब. तर अशा प्रकारे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघा, मी इथे हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर इथे जॉईंट करून देते. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर हा धागा कट करून घेते आणि दुसरा धागा इथे जॉईंट करायचा आहे आपल्याला. हे बघा, मी इथे धागा जॉईंट केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक एक टाचा सोडून त्याच्या साईडला
तर एक खांब सोडून त्याच्या साईडला खांब विणायचा आहे. हे बघा अशा प्रकारे सिंगल याचा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा 3, त्यानंतर इथे 4, 5. तर अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते मी इथे. हे बघा मी इथे हाही राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर परत इथे स्लिप स्टिच लावून घेते आणि हा धागा कट करून घेते आणि येलो कलरचा धागा हा जॉईंट करते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे अजून 6 राऊंड करून घ्यायचे आहेत. हे आपले 3 राऊंड झालेले आहेत. तर मी 6 राऊंड इथे कंप्लीट करून घेते पूर्ण. त्यानंतर आता आपल्याला इथे टोपी तयार करायची आहे. तर त्यासाठी मी इथे कुठ्ठा घेतलेला आहे कट करून आणि इथे कॉपीचा कट घेतलेला आहे. त्याला अर्धा कट केलेला आहे मी आणि जे खालचा भाग आहे ते घेतलेला आहे आणि वरचा भाग मी पूर्ण कट करून टाकलेला आहे. त्यानंतर याला दोन्ही उलन हे फेविकॉलनी लावून घेते. हे बघा इथे पूर्ण साईडने मी लावून दिलेलं आहे उलन. हे बघा मागून पण. तर जसं आपण याला आधी लावलं उलन तसं सेम मी कॉपीच्या कटला पण लावून घेणार आहे. तर त्याला आपल्याला हा येलो कलरचा उलन लावायचा आहे. तर त्याआधी मी इथे फेविकॉल लावून घेते याला. हे बघा अशा प्रकारे गोल पूर्ण फेविकॉल लावून घेते आणि त्याच्यावर उलन हे चिपकवून देते. हे बघा अशा प्रकारे उलन पूर्ण चिपकवत न्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण मी सर्व उलन चिपकवून घेते. हे बघा मी इथे याला पूर्ण उलन लावून कंप्लीट केलेलं आहे. हे बघा त्यानंतर खालच्या साईडने लावलेलं नाही आहे, फक्त वरतूनच लावलेलं आहे. त्यानंतर इथे याला आपल्याला असं जॉईंट करून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते अशी आपली टोपी दिसली पाहिजे. हे बघा इथे आपली टोपी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला हा फ्रॉक डॉलला घालून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे त्यानंतर जी ही मागची साईड आहे ती मागची साईड आपल्याला विणून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला विणून दाखवते ती मागची साईड. तर हे बघा इकडच्या साईडच्या चेनमध्ये आणि तिकडच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा धागा आहे तो धागा आपल्याला त्याच्यामधून ओढून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर इथे एक साखळी घेऊन घ्यायची म्हणजे जे फिट्ट होईल. तर सेम प्रोसिजर आपल्याला करत न्यायची आहे. आधी इकडल्या साखळीतून टाकायचं, नंतर तिकडल्या साखळीतून आणि दोन्हीच्या मधातून धागा घेऊन घ्यायचा आहे आणि हे बघा एक इकडल्या चेनमध्ये आणि नंतर पलीकडल्या चेनमध्ये टाकून धागा असा घ्यायचा आहे आणि वरती चेन तयार करायची आहे. तर सेम प्रोसिजर हीच करत न्यायची आहे. वरच्या साईडला आपली साखळी येत आहे बघा तुम्ही. अशा प्रकारे सेम करत न्यायचं आहे. तर मी इथे करून दाखवते लास्टपर्यंत सेम. हे बघा लास्टपर्यंत मी विणलेलं आहे. त्यानंतर एक साखळी घेऊन धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे धागा कट करून घेते आणि हा धागा ओढून घेते याच्यातून. तर हे बघा इथे आपला फ्रॉक झालेला आहे.
हे बघा अशा प्रकारे इथे आपला डॉलचा ड्रेस कंप्लीट झालेला आहे बघा. त्यानंतर आता आपल्याला 12 साखळ्या घ्यायच्या आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्यानंतर उरलेला धागा मी कट करून घेते. हे बघा आणि हा धागा काढून घेते. तर जे हे आपण 12 साखळ्या केल्या आहे तर ते इथे आपल्याला बांगडी म्हणून डॉलच्या हाताला बांधायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी इथे डॉलच्या हाताला हे बघा इथे बांधून दिलेलं आहे. तर अशा प्रकारेच इकडच्याही साईडने बांधून देते. त्यानंतर मी इथे 18 साखळ्या विणल्या होत्या आणि जे 18 साखळे विणलेले आहेत ते इथे डॉलला नेकलेस म्हणून मी इथे बांधून देते. हे बघा इथे आपली डॉल तयार झालेली आहे. बघा किती सुंदर अशी डॉल तयार झालेली आहे.